नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या रविवारी 6 जुलैला आहे आषाढी एकादशी. सर्वात मोठी एकादशी आहे. याच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि हे 4 महिने जगाचा कारभार महादेव पाहत असतात. या दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होते. चातुर्मासाचा काळ अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणूनच या एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आहे आणि म्हणूनच पृथ्वीवर पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. कारण सर्वत्र विठ्ठल नामाचा जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नावाचा जयघोष चालू असतो. त्यामुळे या दिवशी आषाढी एकादशीच्या उपवासासोबतच विष्णूंची, विठ्ठलाची आपण मनोभावे पूजा करत असतो. तर पूजेसोबतच काही प्रभावी उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा साधा सोपा उपाय सांगणार आहे. उद्या रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे, ती आपल्या घरातच असते. घरात चहूबाजूने पैसा येईल, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल, तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, संकटे दूर होतील. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आत्ता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर आषाढी एकादशीला कधी करायचा आहे, म्हणजेच कोणत्या वेळेत करायचा आहे. आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते नक्कीच प्रभावी ठरतात. आणि खास करून या दिवशी तुळशी संबंधित उपाय करणे खूप प्रभावी ठरतात. कारण तुळस ही विठ्ठलाला, विष्णूला प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान विष्णूंना, विठ्ठलाला समर्पित अशी तिथी आहे. म्हणूनच या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केले तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ मिळते. तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता. तुम्हाला शक्य असेल तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे. तुळस ही अत्यंत पवित्र असते. तुळशीला विष्णुवल्लभा किंवा वृंदा असे देखील म्हटले जाते. तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी तुळशीची पूजा देखील केली जाते. तुळशीच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते आणि म्हणूनच आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि घरातील नकारात्मकता दूर होते, वास्तुदोष दूर होतो आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होते. तसेच या दिवशी आपण तुळशीला ही वस्तू जर अर्पण केली तर या घराकडे यमदूत कधीही येत नाही आणि म्हणूनच त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येत नाहीत. आषाढी एकादशीला तुळशीला आपण जर ही एकच वस्तू अर्पण केली तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. तुमच्या खूप दिवसाच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील, सतत तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील, खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल किंवा खूप पैसा येऊनही तुमच्या घरामध्ये तो टिकत नसेल, नोकरीमध्ये हवं तेवढं यश मिळत नाही, उद्योग व्यवसाय देखील व्यवस्थित चालत नसेल, यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, दोष नाहीसे होतात आणि तुमच्या मुलाची, पतीची भरभरून प्रगती होते आणि घरातील सर्व सदस्य सुखाने आयुष्य जगतात. घरात सुखशांती, समाधान लाभते. आषाढी एकादशी दिवशी हा उपाय करताना तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, शुचिर्भूत व्हायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील दैवतांची पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे व त्यानंतर त्यांना मनोभावे पूजा करून त्यांना पिवळी फुले अर्पण करायची आहे.
पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे, म्हणजे मिठाई तुम्ही अर्पण करू शकता। धूप दीप नैवेद्य दाखवून तुम्हाला नमस्कार करायचा आहे, तुळशीपत्र देखील व्हायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। त्यावेळेला तुम्हाला उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, पण देवासमोर दिवा लावायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात आणि शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे। वातीला हळद कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाची वात बनवायची आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे। त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे व तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता घ्यायच्या आहेत आणि तुळशीजवळ जी वस्तू ठेवायची आहे ती आहे शालिग्राम। शालिग्राम दगड हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला आहे। शालिग्रामला विष्णूचे रूप मानले जाते। शालिग्रामला विष्णूचा अवतार मानला गेल्यामुळे शालिग्रामची पूजा ज्या घरामध्ये होते तिथे कशालाच कमी पडत नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मीचा विष्णूचा कायम वास असतो आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड पैसा येत राहतो, कारण लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असते। आणि या दिवशी तुम्ही तुळशीमध्ये शालिग्रामची स्थापना केली तर आपले अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात। तुळशीमध्ये शालिग्राम ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी लाभत असते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीसोबतच शालिग्रामची पूजा जर केली तर घरातील सर्व दोष दूर होतात, वास्तुदोष देखील नष्ट होतो। या दिवशी शालिग्रामची पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व संकटे सहज नाहीसे होतील। तर तुमच्या देवघरातील शालिग्राम तुम्हाला घ्यायचा आहे, तुळशीजवळ जायचे आहे आणि तुळशीमध्ये हा शालिग्राम ठेवायचा आहे। त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तो अभिषेक दुधाने करायचा आहे आणि शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही याला तांबणामध्ये घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे। शास्त्रोक्त पद्धतीने आणि यथासांग पूजा करून घ्यायची आहे। तुळशीच्या कुंडीला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून धूप दीप दाखवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत आहात तेव्हा तुम्ही तो एका डिशमध्ये प्रज्वलित केलेला दिवा आहे तो तिथे ठेवायचा आहे व त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। शालिग्राम हा कुठे मिळतो तर जिथे पूजेचे साहित्य असते तिथे मिळतो। मनोभावे पूजा झाल्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालणे शक्य नसेल तर तुम्ही तिथेच स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घेऊन त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तिथे बसूनच करायचा आहे आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे, माझ्या घरात सुख शांती समृद्धी लाभू दे, लक्ष्मी देखील माझ्यावर प्रसन्न होऊ दे आणि माझ्या घरामध्ये अखंड पैसा येऊ दे, आरोग्य लाभू दे, तुमच्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी देखील तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। घरातील दारिद्र्य नाहीसे व्हावे यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे। त्या प्रकारे अत्यंत सोपा आणि साधा उपाय आषाढी एकादशीला नक्की करा। धन्यवाद।